विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुक्तपतन शिकणार आहोत। मुक्तपतन आणि त्यावर आधारलेली काही उदाहरणं आज आपण स्पष्ट करणार आहे। मुक्तपतन म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, कुठलीही वस्तू जर आपण वर फेकत असाल किंवा हातात पकडलेली असेल तर त्यावर गुरुत्वीय बल कार्यरत असतं। काय कार्यरत असतं? गुरुत्वीय बल कार्यरत असतं। मग आता ज्या वेळेला एखादी वस्तू जर आपण वर फेकली असेल किंवा हातात पकडलेली असेल तर त्यावेळेला त्या वस्तूवर काय प्रयुक्त होत असतं? गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असतं। ठीक आहे, मग आपण हातात धरलेला किंवा हातात पकडलेला जो दगड आहे तो दगड देखील आपण वरती फेकला असेल तर त्यावर सुद्धा कुठलं बल प्रयुक्त होईल? गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। परंतु आपण जर पाहिलं तर हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेलं बल त्याला संतुलित करत असतं। मी एखादा दगड वरती फेकत आहे त्यावेळेला घालून काय करत आहे? एक बल प्रयुक्त करत आहे, म्हणजे हाताने त्या दगडावरती विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त करत असताना ते बल त्या दगडाला संतुलित करतं आणि वर जाण्यासाठी मदत करत असतं। पण आता तुम्ही जर पाहिला तर तो दगड काही काळानंतर स्थिर होतो आणि स्थिर झाल्यानंतर आपण हातातून सोडून दिल्यानंतर त्या दगडावर केवळ आणि केवळ गुरुत्वीय बलच कार्यरत करत असतं। मग खाली येत असताना फक्त गुरुत्वीय बलाच्या मदतीनंच ते दगड काय करत असतो? खाली येत असतो। आणि खाली येत असताना किंवा एखाद्या वस्तूवर फक्त गुरुत्वीय बलाच्या मदतीने एखादी वस्तू जर खालच्या दिशेला येत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? मुक्तपतन म्हणलं जातं। त्याला आपण काय म्हणत असतो? मुक्तपतन। म्हणजेच जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला आपण मुक्तपतन म्हणलं जातं। 2 मार्काला परीक्षेत डेफिनेशन विचारतात, व्याख्या विचारतात। मुक्तपतन म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान होत असेल तर त्याला आपण मुक्तपतन असे म्हणतात। जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने, हे फार महत्त्वाचं आहे, गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने एखादी वस्तू खालच्या दिशेने गतिमान होत असेल, पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने गतिमान होत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? मुक्तपतन असं म्हणलं जातं। पहा, मग मुक्तपतनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दगडाचे मुक्तपतन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। वरी फेकलेला दगड गुरुत्वीय बलाच्या दिशेने खाली येतं, म्हणजे त्या दगडामध्ये मुक्तपतन होत असताना पाहायला मिळतं। मुक्तपतनामध्ये जर तुम्ही विचार केला तर दगड एका ठराविक उंचीवर जाऊन तो स्थिर झालेला आहे। ठराविक उंचीवर ज्यावेळेस तो स्थिर होतो आणि गुरुत्वीय बलाच्या मदतीनं तो काय होतो? गतिमान होत असताना दिसत असेल तर त्यावेळेला आरंभीचा वेग, म्हणजे मुक्तपतनामध्ये आरंभीचा वेग काय असतो? 0 असतो। u, आरंभीचा वेग काय आहे? u। मग मुक्तपतनामध्ये आरंभीचा वेग नेहमी काय असतो? 0 असतो। मग मुक्तपतनामध्ये त्वरण ए हे कशाने दाखवतात? g न दाखवतात। त्वरण हे कशाने दाखवतात? g न दाखवतात आपल्याला पाहायला मिळतं। मग आता तुम्हाला माहिती आहे, पृथ्वीवर मुक्तपतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे, आता पृथ्वी एवढं सगळ्या परिसरामध्ये तुम्ही जर पाहिलं तर काय होतं? मुक्तपतनाच्या वेळी हवा आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळते आणि हवेमुळे काय होतं? त्या हवेच्या घर्षणामुळे जो आहे वस्तूच्या गतीला काय होतो? विरोध होतो। आणि विरोध होत असताना किंवा त्या वस्तूवर आणखीन एक बल कार्यरत असतं, त्या बलाला आपण काय म्हणतो? प्लावक बल म्हणलं जातं। कुठलं बल म्हणलं जातं? मुक्तपतनामध्ये ज्या वेळेस गुरुत्वीय बलाच्या मदतीनं एखादी वस्तू खाली येत असते त्यावेळेस त्याच्यावरती 2 पद्धतीनं काय होत असतं? एक म्हणजे हवेमुळे घर्षण बल निर्माण होतं, त्या घर्षणामुळे त्याची गती कमी केली जाते, आणि दुसरं म्हणजे प्लावक बल सुद्धा त्याच्यावरती काय होतं? निर्माण होत असतं। म्हणून खऱ्या अर्थाने मुक्तपतन हे होऊ शकत नाही। मग मुक्तपतन कुठं होतं? निर्वात पोकळीमध्ये होतं, जिथं की हवा नाहीये, घर्षण बल नाहीये, प्लावक बल नाहीये, अशा ठिकाणी मुक्तपतन होतं आणि यालाच आपण काय म्हणतो? निर्वात पोकळी म्हणलं जातं। यालाच काय म्हणलं जातं? निर्वात पोकळी। काय म्हणायचं त्याला? निर्वात पोकळी असं म्हणलं जातं। ठीक आहे,
मुक्त पतनात वस्तूचा जमिनीवर पडतानाचा जो वेग आहे व त्यास लागणारा कालावधी आपण न्यूटनची समीकरण वापरून काढणार आहेत. बरोबर आहे. मुक्त पतनासाठी आपण त्वरण हे जी वापरलं आणि आरंभीचा वेग 0 वापरलं आणि न्यूटनचे 3 नियम जे आहेत त्याच्यानुसार आपण ही समीकरण तयार करणार आहेत. पहिलं समीकरण काय आहे रे? v बरोबर आहे. जर त्याच्यामध्ये u 0 असेल आणि त्वरण म्हणजे g असेल तर समीकरण तयार होईल gt. हे समीकरण कसं होतं? v बरोबर आहे u अधिक at, u अधिक at, u बरोबर 0, a बरोबर g आणि v बरोबर 0 अधिक gt जर झालं असेल तर v बरोबर gt असं समीकरण त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे आहे न्यूटनचं पहिलं समीकरण. न्यूटनच्या पहिल्या समीकरणात मुक्त पतनाच्या किमती ठेवून असं समीकरण तयार करायचं. दुसरं आहे S बरोबर आहे 1/2 GTचा वर्ग. असेच न्यूटनची समीकरणं घ्यायची, दुसरं समीकरण, तिसरं समीकरण आणि अशा पद्धतीनं तुम्ही करायचं म्हणजे असं मिळतं आपल्याला. S बरोबर 1/2 GTचा वर्ग. तिसरं समीकरण काय आहे? Vचा वर्ग बरोबर आहे 2GS. काय आहे? Vचा वर्ग बरोबर आहे 2GS. ही समीकरणं आपण कशात वापरणार आहेत? मुक्त पतनामध्ये वापरणार आहेत. कशासाठी वापरणार आहेत रे? तर न्यूटनचा समीकरण जी वापरलेली आहेत वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग काढण्यासाठी आणि कालावधी काढण्यासाठी आपल्याला ही समीकरणं उपयुक्त ठरतात. अशा पद्धतीनं आपण काय केलं? व्हॅल्यू काढली तर तुमच्या लक्षात येईल आणि समीकरणं तुमची न्यूटनची समीकरणावरनं आपण ही मुक्त पतनाची 3 समीकरणं तयार केलेली आहेत. खूप महत्त्वाची आहेत. याच्यावरतीच तुमचे गणित अवलंबलेले आहेत. पुन्हा एकदा पहा, मुक्त पतन कशाला म्हणायचं? जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने, जेव्हा एखादी वस्तू गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने काय केली जाते? गतिमान होत असेल तर त्या गतीला आपण मुक्त पतन म्हणलं जातं. त्या गतीला आपण काय म्हणतो? मुक्त पतन म्हणलं जातं. मुक्त पतनामध्ये आरंभीचा वेग नेहमी कसा असतो? 0. मुक्त पतनामध्ये आरंभीचा वेग नेहमी कसा असतो? 0. त्वरण बरोबर ए आपण नेहमी म्हणतो, परंतु मुक्त पतनामध्ये त्वरण हे जी आहे. न्यूटनच्या 3 समीकरणाचा वापर करून आपण काय केला जातो? त्याचा वेग आणि कालावधी काढण्यासाठी आपण काय वापरणार आहेत? ही समीकरणं तयार केली. v बरोबर gt कसं काढलं? इथं पाहिलं. s बरोबर 1/2 GTचा वर्ग. ह्याच किमती ठेवायच्या, कॅल्क्युलेट करायचं. तिसरं बघा, v चा वर्ग 2GS. ही समीकरणं बघायची आणि त्यावरून आपल्याला काय करता येईल? तर या ठिकाणी आपल्याला कालावधी आणि त्याच्यामध्ये असणारा काय करता येईल? मुक्त पतनामध्ये जमिनीवर पडतानाचा वेग आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल किंवा काढता येईल. आता पहा, जर सरळ वर एखादी वस्तू फेकत असाल तेव्हा वस्तूच्या गतीचा अभ्यास करण्यासाठी जे त्वरण जी वापरतो आपण ते नेहमी त्याची किंमत कशी घ्यायची? वजा घ्यायची. का? कारण की गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेनं तो वेग काय होत असतो? गती जी आहे ती गुरुत्वीय बलाच्या गतीच्या विरुद्ध दिशेने कार्य करत आहे. म्हणून त्या ठिकाणी जीची किंमत नेहमी कशी घ्यायची? वजा घेत असताना दिसते. जीचे परिणाम तेवढे असले तरी या त्वरणामुळे दगडाचा वेग जो आहे तो वाढत नसून काय होतो? कमी होत जातो. कमी होऊन काय होतो? शेवटी 0 होतो आणि 0 झाल्यानंतर त्यावरती गुरुत्वीय बल काय होतं? गुरुत्वीय बल त्याच्यावरती प्रयुक्त होतो आणि गुरुत्वीय बल जर प्रयुक्त झाला असेल तर त्याच्या मदतीनं तो दगड काय केला जातो? जमिनीवर पडताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे गुरुत्वीय बलामुळे त्याच्यामध्ये गती निर्माण होते आणि त्याच गतीला आपण काय म्हणत असतो? मुक्त पतन म्हणत असतो. मुक्त पतन हे नेहमी कुठं होतं? निर्वात पोकळीमध्ये होतं. का पृथ्वीवर का होत नाही? कारण की हवेमध्ये असणाऱ्या घर्षण बलामुळे आणि प्लावक बलामुळे नेहमी तिथं काय होतं की मुक्त पतन होऊ शकत नाही. मुक्त पतन नेहमी कुठं घडलं पाहिजे? कुठं होत असतं? त्याच्या कंडिशन्स काय आहेत? तर निर्वात पोकळीमध्ये कुठल्याही पद्धतीनं बाह्य बल नसतं, घर्षण बल नसतं, प्लावक बल नसतं. त्यामुळे मुक्त पतन निर्वात पोकळीमध्ये करेक्ट होत असतं, हे लक्षात घ्या.
चला आता नेक्स्ट पाहूया. तुम्हाला माहित आहे का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला माहिती पाहिजे की काय माहित नाही आपल्याला किंवा काय माहिती आहे या संदर्भात आपल्याला दिलेला आहे जो तक्ता ते पाहूया. पृथ्वीवर एका स्थानावर जीचं मूल्य जे आहे ते नेहमी कॉन्स्टंट असतं, स्थिर असतं. मी ज्या ठिकाणी उभा राहिलेले आहे या ठिकाणी कुठलीही जर वस्तू ठेवली असेल तर त्या ठिकाणी स्मॉल जीची व्हॅल्यू जी आहे, स्मॉल जीचं जे मूल्य आहे ते नेहमी स्थिर राहत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मग कुठल्याही दोन वस्तू असेल एकाच उंचीवरून सोडल्यावर एकाच वेळी जमिनीवर पडायला पाहिजेत, एकाच वेळी जमिनीवर पडायला पाहिजेत. कारण की त्या ठिकाणी जीचं मूल्य नेहमी कसं असतं, समान असतं. जीचं मूल्य नेहमी कसं असतं, समान असतं त्या ठिकाणी. त्याचे वस्तुमान व त्यावर इतर कुठल्याही गुणधर्माचा या कालावधीवर परिणाम होत नाही असं म्हटलं जातं की गॅलिलिओनं काय केलं होतं, 1590 मध्ये, सन 1590 मध्ये इटली देशामध्ये पिसा या शहरात एक प्रयोग केला. काय प्रयोग केला गॅलिलिओ यांनी, दोन वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल तेथून का झुकलेल्या मनोऱ्यावरून एकाच वेळी खाली सोडले. मग सोडले तर एकाच वेळी जमिनीवर पडतात हे सिद्ध केले त्यांनी. आपण जर पाहिलं एक जड दगड आणि एक पीस, कुठल्याही पक्षाचा पीस जो असतो तो उंचावरून जर खाली सोडला असेल तर ते एकाच वेळी जमिनीवर पोहोचताना दिसत नाही. काय होतं तर आता आपण पाहिलेलं आहे की त्यामध्ये असणारं वस्तुमानाचं कुठल्याही पद्धतीनं त्याच्यावरती फरक होऊ नये, परंतु घर्षण बल आणि प्लावक बलाचा त्या पिसावरती काय होत असतो, परिणाम होत असतो. ठीक आहे. पीस जो आहे, पिसाचे हवेशी असलेल्या घर्षणामुळे व प्रयुक्त होणाऱ्या प्लावक बलामुळे पीस हळूहळू काय होतं, तरंगायला लागतं आणि प्लावक बल त्याच्यावर कार्यरत असतं आणि घर्षण बल कार्यरत असल्यामुळे पीस काय होतं, तरंगत खाली येतं आणि तरंगत खाली येत असताना आपल्याला असं दिसतं की दगडावर ते प्लावक बल आणि घर्षण, हवेचं असणारं घर्षण बल एवढं काही इम्पॅक्ट करत नाही किंवा तेवढ्या दगडाच्या बलापेक्षाही कमी पडतं, म्हणून दगड हा पटकन खाली येतो आणि पीस हा तरंगत खाली येत असल्यामुळे त्याला हा वेळ लागत असताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय सांगता येते रे, हवेमुळे प्रयुक्त होणारे जे बल आहे दगडाच्या वजनापेक्षा खूप कमी असतं व दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास ते काय करत असतात, कमी पडत असतात. तथापि शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केल्यानंतर निर्वातात केला असून आपल्याला लक्षात येतं आणि निर्वातात केला असून दगड व पीस दोन्हीही एकाच वेळेला खाली येतात. कारण की निर्वातात कुठल्याही पद्धतीची हवा नसते, घर्षण बल नसतं, प्लावक बल कार्यरत नसतं. त्यामुळे दगड आणि पीस जर निर्वातातून खाली सोडलं असेल तर ते एकाच वेळी खाली येतात, परंतु हवा जर असेल त्या ठिकाणी आणि प्लावक बल जर कार्यरत असेल तर त्या ठिकाणी ते काय होत नसतं, खालच्या दिशेला येत नाहीत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सोडवलेली उदाहरण आपण पाहूया. सोडवलेल्या उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण आपण घेऊया. काय आहे पहिलं उदाहरण, 3 मार्काला परीक्षेमध्ये येऊ शकतं उदाहरण. किती मार्काला, 3 मार्काला विचारतात. 3 मार्काला 3 दिलेल्या गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. गणित एकदा नाही, दोनदा वाचा, 3दा वाचा आणि त्यामध्ये कुठल्या बाबी दिलेल्या आहेत आणि काय काढायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. मग आता गणित पहा. एक 3 kg वस्तुमानाचा लोहगोल आहे. एक 3 kg वस्तुमानाचा लोहगोल आहे. 125 मीटर उंचावरून तो खाली पडतोय. कितीवरून, 125 मीटर उंचावरून खाली पडतो. जीचं मूल्य आपल्याला दिलेलं आहे 10 मीटर पर सेकंदचा स्क्वेअर असं आहे आणि खालील राशीचे मूल्य काढायचे. पहिला म्हणजे जमिनीवर पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी, टी काढायचे. जमिनीवर पोहोचत असतानाचा कालावधी काढायचा आहे. जमिनीपर्यंत पोहोचत असलेला वेग काढायचा आहे. जमिनीपर्यंत पोहोचत असणारा काय काढायचा, वेग काढायचा, म्हणजे व्ही काढायचे त्या ठिकाणी. आणि अर्ध्या वेळेस असलेली त्याची उंची काढायची. पूर्ण उंची काढावं लागेल आणि त्याला 2नी भागलं तर अर्ध्या वेळेसची उंची येते. पूर्ण उंची काढा आणि त्यानंतर 2नी भागलं तर अर्ध्या वेळेसची उंची येते. आणखीन एकदा तुम्हाला गणितामध्ये काय दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचून घ्या. काय दिलेलं आहे,
3 kg वस्तुमानाचा, म्हणजे तुमच्याकडे यम दिलेला आहे 3 kg, लोहगोल आहे 125 मीटर, म्हणजे त्याचं अंतर डिस्टन्स यस किती आहे 125 मीटर आहे. जीचं मूल्य दिलेलं आहे 10 मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. काय काढायचं आहे तर आपल्याला त्या ठिकाणी वेळ काढायचा आहे, टाइम काढायचा आहे, कालावधी, जमिनीवर पोहोचत असतानाचा कालावधी. जेवढा वर जाण्यासाठी लागतो तेवढाच खाली येण्यासाठी लागत असतो, एवढं लक्षात घ्या. जमिनीपर्यंत पोहोचत असतानाचा वेग म्हणजे व्ही कॅल्क्युलेट करायचा आहे आणि अर्ध्या वेळेस असणारी उंची कॅल्क्युलेट करायची आपल्याला, म्हणजे पूर्ण वेळेची उंची त्याला आपल्याला काय करावं लागेल, दिलेल्या उंचीतून वजा करावं लागेल. चला तर मग आपल्याला दिलेल्या बाबी काढूया. दिलेल्या बाबी काय दिलेलं आहे यामध्ये, लोहगोलाचे वस्तुमान, लोहगोलाचे वस्तुमान कशाने दर्शवणार, यमनी. किती आहे 3 kg. त्यानंतर अंतर, कापलेले एकूण अंतर म्हणूया, कापलेले एकूण अंतर, एकूण अंतर यस आहे तर 125 मीटर देऊया आपण. किती आहे आपल्याकडे दिलेलं 125 मीटर. आरंभीचा वेग मुक्त पतनामध्ये नेहमी काय असतो 0. त्वरण ए बरोबर आहे जी बरोबर आहे किती 10 मीटर पर सेकंदचा वर्ग. पहिलं काय काढायचंय गणितात दिलेले, जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी. लागलेला कालावधी कुठल्या सूत्रानुसार काढायचं, यस बरोबर आहे ut अधिक 1/2 AT चा वर्ग, किंवा सगळ्यात सोपं यस बरोबर आहे 1/2 GT चा वर्ग. ठीक आहे, यस ची किंमत आपल्याकडे ऑर वर कुठलंही सूत्र वापरू शकता. यस ची किंमत आपल्याकडे आहे 125 बरोबर 1/2 10 मीटर पर सेकंद. हा मीटर आहे, हा मीटर कटला, टीचा वर्ग. ठीक आहे, टीचा वर्ग बरोबर आहे 125 पंचे 10/5 सेकंद. टीचा वर्ग बरोबर आहे 5 दोन्ही 10 आणि 5 5 25 सेकंद. टी बरोबर आहे 5 सेकंद. टी बरोबर आहे 5 सेकंद. तुमच्या मनाने तुम्ही सोप्या पद्धतीनं कॅल्क्युलेट करत शकता. जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी तुम्हाला न्यूटनच्या समीकरणानुसार यस बरोबर ut अधिक ½ AT चा वर्ग दिलेला आहे, पण आपण मुक्त पतनाचं सूत्र सुद्धा या ठिकाणी वापरू शकतो. यस बरोबर आहे 1/2 GT चा वर्ग. किमती ठेवा, कॅल्क्युलेट करा आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर टी बरोबर आहे किती 5 सेकंद आलं. पुढचं काढा. नेक्स्ट काय विचारलेलं आहे, न्यूटनच्या पहिल्या समीकरणाप्रमाणे आपल्याला अंतिम वेग काढायचा आहे. जमिनीपर्यंत पोहोचत असलेला वेग, जमिनीपर्यंत पोहोचत असतानाचा वेग काय आहे, न्यूटनच्या पहिल्या समीकरणानुसार काय आहे, पहिलं v बरोबर आहे u प्लस AT. और वर वापरा, v बरोबर आहे GT. v आपल्याला काढायचंय, g ची किंमत 10 आणि इथं किती आहे
5 इथं मीटर 10 मीटर पर सेकंदचा स्क्वेअर मीटर पर सेकंद आणि इथं आहे 5 सेकंद. ठीक आहे. v बरोबर आहे 50 मीटर पर सेकंद. हा सेकंद एक एक कटलाला आपल्याला पाहायला मिळतो. इथं सेकंदचा स्क्वेअर. हे झालं तुमचं दुसरं. आता घ्या तिसरं. काय विचारलेलं आहे? एकूण वेळेचा अर्धा वेळ t आहे. आपल्याला काय काढायचंय? अर्ध्या वेळेस असलेली उंची. एकूण वेळ किती आहे? एकूण वेळ 5 सेकंद. अर्धा वेळ किती असेल? 5/2 म्हणजेच 2.5 सेकंद असेल. किती असेल? 2.5. त्यावेळेस कापलेले अंतर कोणत्याही सूत्रानुसार बरोबर यस काय असेल? यस बरोबर आहे ut प्लस हाफ ATचा स्क्वेअर. न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार. आपण असं सुद्धा लिहू शकतो यस बरोबर हाफ GTचा स्क्वेअर. यस काढायचे 1/2 10 मीटर पर सेकंदचा स्क्वेअर आणि इथं आहे 2.5 सेकंदचा स्क्वेअर. यस बरोबर किती? 1 बे 5 मीटर. हे सेकंद स्क्वेअर कटलं. 5 गुणिले 25चा वर्ग किती झालेला आहे आपल्याकडं? 25चा वर्ग. 2.5 गुणिले 2.5 करा. यस बरोबर 5 2 5 5 25 625 5 गुणा 5 5 25 5 हातचे आले 2 5 2 10 किती आलं? 5 2 10 आणि 2 12 इतकं आलं. अर्ध्या वेळेसचं अंतर एवढा